नमस्कार शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील विविध ट्रिगर अंतर्गत 101,28,86,000 रुपयांचा पीक विमा परतावा सोमवारी दिनांक 11 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत राजस्थानमधील झुनझुन येथून हा विमा थेट वितरण पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे। आता नेमका कोणत्या तालुक्याला किती आलेला आहे, नेमका किती शेतकऱ्यांना आलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात यापूर्वी मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाअंतर्गत 258.29 कोटी रुपये मंजूर करून त्यातली 254 कोटींच्या विम्याचे वितरण करण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यात विविध ट्रिगर अंतर्गत 401,19,00,000चा विमा परतावा मंजूर असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली होती। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत वर्ष 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत 25% भरपाईसाठी अधिसूचना सुद्धा काढली होती। आता मित्रांनो, यानुसार 1,05,000 शेतकऱ्यांना 90 कोटींचा विमा मंजूर आहे। याचे वितरणही सोमवारी झाले। उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना 10.85 कोटीचा विमा मंजूर होता, तो सोमवारी वितरित झाला। 4 घटकाअंतर्गत 111 कोटींचा विमा वितरित केल्याची माहिती कृषी विभागाकडून दिली आहे। आता यामध्ये कंधार आणि लोहा या तालुक्यामध्ये पीक विमा वितरित झाला। त्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम सोमवारी वितरित करण्यात असल्याची माहिती मिळालेली आहे। आणि यापूर्वी लोहा तालुक्यातील 1,74,297 शेतकऱ्यांच्या खात्यात 23.89 कोटी रुपये जमा झाले आहेत। तर सोमवारी लोहा तालुक्यातील 4,182 शेतकऱ्यांच्या खात्यात 1.32 कोटी रुपये जमा झाले आहेत। तर कंधार तालुक्यातील 1,68,558 शेतकऱ्यांना यापूर्वी 26.10 कोटींचा परतावा मिळाला होता। आणि या तालुक्यातील 6,678 शेतकऱ्यांना 2.19 कोटी रुपये वितरित झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। मात्र आता शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी कमेंट करत होते की आम्हाला आला नाही। तर आता खरंच शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात ही रक्कम वितरित झाली आहे का, नक्कीच कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशात नवीन माहितीसह। धन्यवाद।